नमस्कार, जय महाराष्ट्र। तर आजचा जो व्हिडिओ आहे आपला परत त्याच योजनेवर आहे। योजना कुठली? मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना। तर या योजनेवरती आपल्याला भरपूर प्रश्न आले आणि बऱ्याच महिलांना काल 25 तारखेला पैसे आलेले आहेत। तुम्हाला पैसे आले का नाही आले कमेंट करून सांगायचं आहे। तर 4,500 रुपये म्हणजे 4,500 रुपये बऱ्याच महिलांना आलेले आहे। ज्यांना एकही रुपया आतापर्यंत मिळाला नव्हता त्या महिलांना 4,500 रुपये आलेले आहेत। तर तुम्हाला पैसे आले का? आता कुणाला 1,500 आले असतील किंवा कुणाला 4,500 आले असतील। जे काही तुम्हाला आले असतील ते कमेंट करून सांगायचं आहे। नसतील आले तरी कमेंट करून सांगायचं आहे। आणि आपल्याला जे प्रश्न आलेले आहेत त्या सर्व प्रश्नांवरती उत्तर देणार आहे। फॉर्म रिजेक्ट झालेला आहे, फॉर्म कायमस्वरूपी रिजेक्ट झालेला आहे। बरेच प्रश्न आलेले आहेत। बऱ्याच महिलांची अशी विनंती आहे की ताई आमचा फॉर्म हा रिजेक्ट झालाय आणि आमच्याकडे आता एडिटचं ऑप्शन सुद्धा नाही, त्यामुळे आता पुढे आम्ही काय करायचं? तर त्या महिलांचं असं म्हणणं आहे की तुम्ही थोडेसे प्रयत्न करा आणि विनंती करा सरकारला की आपल्याला एडिटचं ऑप्शन द्यावं। तर त्या संदर्भात पण मी पुढे बोलणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचा आहे जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल, बरोबर? तर चला लगेच तुमच्या प्रश्नांवरती उत्तरांना आपण सुरुवात करणार आहोत। तर मी जसं सांगितलं की बऱ्याच महिलांना पैसे आले आणि बऱ्याच महिलांचं असं म्हणणं आहे की आम्हाला अजून पैसे आले नाहीत, आमचा फॉर्म अप्रूव्हल आहे। तर बघा, आपल्याला जे पैसे आहेत ते आता 29 तारखेपर्यंत येणार आहेत। म्हणजे काही महिलांना 25 ला आले, काही 26 ला येतील, काहींना 27 ला येतील, काही 28 ला आणि काही 29 ला येतील। तर आपली जी शेवटची तारीख जी त्यांनी दिलेली आहे ती 29 सप्टेंबर पर्यंत येतील तुम्हाला पैसे, असं सांगितलेलं आहे। त्यांनी 29 सप्टेंबरच तारीख सांगितली होती पैसे यायची, पण त्यांनी 25 तारखेला म्हणजे सरकारने 25 पासूनच पैसे अकाउंटवर तुमच्या ट्रान्सफर करायला सुरुवात केलेली आहे। परत एकदा तुमचं अकाउंट डीबीटीशी लिंक आहे का, काही प्रॉब्लेम आहे का, सर्व चेक करून घ्यायचं आहे। ज्या महिलांचे फॉर्म अप्रूव्हल आहेत आणि ज्या महिला या योजनेच्या अंतर्गत पात्र आहेत त्या सर्व महिलांना पैसे मिळणार आहेत। कालही सांगितले, परत आजही सांगते, आतापर्यंत 2.5 करोड म्हणजे 2.5 करोड महिलांनी फॉर्म भरलेले आहेत। त्यातल्या 2 करोड महिलांना 29 सप्टेंबर पर्यंत पैसे येणार आहेत। त्यामुळे काळजी करू नका, तुम्हाला सुद्धा पैसे मिळतील। बऱ्याच महिलांचं असं म्हणणं होतं मला की ताई आम्ही योजनेच्या पात्र आहोत, आमची परिस्थिती चांगली नाही, आम्हाला खरी पैशाची गरज आहे, मग आम्हाला पैसे मिळणार नाहीत का? तर त्याच्यावर पण आपण आता उत्तर देतोय। तर सर्वांनाच पैसे मिळणार आहेत। जर तुम्ही योजनेच्या पात्र आहात तर नक्की तुम्हाला पैसे मिळतील। 2.5 करोड महिला म्हणजे त्यांनी फॉर्म भरलेले आहेत आणि आता 2 करोड महिलांना पैसे मिळणार आहेत, म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये येणारच आहात ना। आता काही महिलांचे फॉर्म जे आहेत ते पेंडिंग आहेत। पेंडिंग म्हणजे काय? तर तुमचा फॉर्म अजून चेक झालाच नाही। ज्यावेळेस तुमचा फॉर्म चेक होईल त्यानंतर तुम्हाला काय आहे तो मेसेज येईल। आता तुम्ही चेक करा की तुमचा फॉर्म पेंडिंग कशामुळे आहे। मला अजून एक माहिती त्याच्यामध्ये सांगायची आहे की सध्या नारी शक्ती ऍप बंद आहे। तुम्ही चेक करा की नारी शक्ती ऍप चालू झाला का, एकदा अपडेट करून घ्या नारी शक्ती ऍपला आणि चालू झाला का पहा। त्याचबरोबर वेबसाईट पण चेक करा, वेबसाईटला जा। तुम्ही जर वेबसाईटला फॉर्म भरला असेल, म्हणजे आता ज्यांनी नारी शक्ती ऍपवर फॉर्म भरलाय आणि रिजेक्ट झालाय त्यांना तिथंच एडिटचं ऑप्शन मिळणार आहे। ज्यांनी वेबसाईटवर फॉर्म भरला त्यांना वेबसाईटवरच एडिटचं ऑप्शन मिळणार आहे, फॉर्म जर रिजेक्ट झाला असेल तर। तुम्हाला दुसरा काहीच ऑप्शन नाही, आता तुम्ही काहीच करू शकत नाही। तर मला बऱ्याच महिलांचे असे प्रश्न होते की ताई आमचा फॉर्म रिजेक्ट झालाय पण आता आमच्याकडे एडिटचं ऑप्शन नाही, तुम्ही थोडं सरकारला सांगा। तर नक्कीच आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला विनंती करत आहोत की ज्या महिलांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत आणि त्यांना सध्या एडिटचं ऑप्शन सुद्धा नाही, तर त्या महिलांना लवकरात लवकर एडिटचं ऑप्शन देण्याची, त्या महिलांना लवकरात लवकर कृपया करून एडिटचं ऑप्शन देण्यात यावं आणि त्यांचा जो काही प्रॉब्लेम आहे त्या सॉल्व्ह करून परत त्यांचा फॉर्म हा परत एकदा रिसबमिट करतील, म्हणजे परत एकदा त्यांचा फॉर्म एडिट करून भरतील। तर आम्ही नक्कीच हे सर्व महिलांकडनं मी विनंती केलेली आहे सरकारला। तर बऱ्याच महिलांचं असं म्हणणं होतं की तुम्ही फडणवीस साहेबांना विनंती करा। मी फडणवीस साहेबांनाही विनंती केली आहे, उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर मी आपले मुख्यमंत्री शिंदे साहेब यांनाही विनंती करते आहे आता की तुम्हाला लवकरात लवकर ज्यांचेही फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत तर त्यांना लवकरात लवकर एडिटचं ऑप्शन देण्यात यावं आणि त्यांना फॉर्म रिसबमिट करण्याचा एक संधी देण्यात यावी। आणि याच्यामध्ये अजून एक मी तुम्हाला सांगणार आहे, हा तुम्ही फॉर्म एकदाच एडिट करू शकता। जर तुम्ही अगोदर फॉर्म एडिट केला असेल तर आता तुम्ही फॉर्म एडिट करू शकत नाही, हे पहिलं लक्षात घ्या तुम्ही। त्यामुळं जर ऑप्शन आलं तुम्हाला एडिटचं तर नक्की फॉर्म व्यवस्थित एडिट करा आणि एकदाच एडिट करता येतो, हे लक्षात घ्या। तर मी तुमच्या माध्यमातून सरकारला विनंती केली आहे, बघा तुम्ही पहा तुम्हाला एडिटचं ऑप्शन येतंय का।
नारी शक्ती ऍप चालू झाला का ते पण पाहायचं आहे आणि वेबसाईटवर पण चेक करायचं आहे ज्यांनी वेबसाईटवर फॉर्म भरलाय. आता अजून एक ह्याच्यामध्ये होतं की तुम्हाला मी अगोदर तुम्हाला सांगितलं की होतं की तुमचा फॉर्म जर रिजेक्ट झाला असेल तर तुम्ही कुठं जायचं आहे, तर अंगणवाडी सेविकांकडे. तर माझ्या माहितीमध्ये आजपर्यंत तरी म्हणजे 26 तारखेपर्यंत तरी या अंगणवाडी सेविकांकडे काहीही तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीत, कारण त्या संपावर होत्या. म्हणजे 25 तारखेला त्यांचा संप होता. त्यामुळं त्यांनी ज्या आपल्या अंगणवाडी सेविका आहेत आणि त्यांच्याचकडनं मला कळलं की सध्या त्यांच्याकडे फॉर्मही भरले जात नाहीत नवीन. जसं मी सांगितलं होतं की अंगणवाडी सेविकांकडे चौकशी करा, तिथंच सध्या तुम्ही नवीन फॉर्म भरू शकता. तर बऱ्याच महिला अंगणवाडी सेविकांना भेट देण्यासाठी अंगणवाडीत गेल्या होत्या, तेव्हा त्यांना असं उत्तर मिळालेलं आहे तिथं की सध्या ती वेबसाईटच बंद आहे. म्हणजे जी साईट अंगणवाडी सेविकांकडे दिली होती फॉर्म भरण्यासाठी, तर त्यांचं असं म्हणणं आहे की ती साईट बंद आहे, त्यामुळे आम्ही सध्या फॉर्म भरत नाही. त्यामुळं आता तुमच्याकडं कुठलंच ऑप्शन नाही नवीन फॉर्म भरण्यासाठी. त्यामुळं अजिबात कुठेही धावपळ करू नका. जर आपल्याला पुढे अजून काहीही मार्ग मिळाला किंवा काही तुमच्या प्रॉब्लेमचं जर सोल्युशन झालं तर आपण नक्की त्याच्यावर व्हिडिओ बनवू. त्यामुळे आता तरी फॉर्म एडिट करण्यासाठी, फॉर्म नवीन भरण्यासाठी कुठंच तुम्ही धावपळ करू नका. तुम्हाला कुठंही मार्ग मिळणार नाही. हे आपल्या आत्तापर्यंतच्या माहितीमध्ये आलेलं आहे, ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर नक्कीच मला खात्री आहे की मी तुमचे जे काही प्रश्न मला येत आहेत, मी जे काही उत्तर तुम्हाला देते तुमच्या प्रश्नांचं, ते तुम्हाला समजत असणार आहे. आणि काळजी करू नका, सर्व महिलांना पैसे मिळतील. आता मी जसं सांगितलं अगोदर पण कमेंट करायचं आहे आणि मी अजून एकदा सांगते, धावपळ करू नका. धावपळ करून काहीही प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होणार नाही. तुम्हाला जे काही ऑप्शन आहे, जर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरलाय वेबसाईट किंवा नारी शक्ती ऍप, तुम्हाला तिथं एडिटचं ऑप्शन येईल किंवा तुम्ही तिथंच फॉर्म एडिट करू शकता. नवीन फॉर्मसाठी सुद्धा तुम्ही कुठंच धावपळ करू नका. आता मी हे का सांगते, मी चौकशी पण केली आणि मी स्वतः महिलांना पाठवलं होतं काही की तुम्ही जाऊन तिथं एकदा चौकशी करा म्हणून. तर त्यांनीच मला ही माहिती फोन करून सांगितलेली आहे की ताई सध्या त्यांनी असं उत्तर दिलंय की अजिबात त्यांच्याकडे साईट चालू नाही. तर आता याच्यावर मी सुद्धा काहीच करू शकत नाही. जेवढं माझ्यानं शक्य आहे मी तेवढं नक्की करत आहे. आपल्या या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. मी या व्हिडिओमध्ये आपल्या फडणवीस साहेबांना टॅग करणार आहे, मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा टॅग करणार आहे, मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा टॅग करणार आहे. त्यामुळं तुम्ही आपल्या या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. तुमचे जेवढे ग्रुप असतील, तुम्ही फेसबुकला असाल, कुठं असाल, सोशल मीडिया चालवतं त्या ठिकाणी आपल्या व्हिडिओला शेअर करायचं आहे, जेणेकरून ज्या महिला मला रिक्वेस्ट करतायत त्या कमेंट पाहतील ते आणि त्यांना समजेल की किती महिला आता सध्या प्रॉब्लेम मध्ये आहेत किंवा त्यांना किती अडचणी आहेत. तर नक्की तुमच्या कमेंट सुद्धा करायच्या आहेत. तुमचे जे काही प्रॉब्लेम असतील ते तुम्ही आपल्या या व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा. आणि मी तसं सांगितलंच आहे की मी मुख्यमंत्री साहेबांना आणि फडणवीस साहेबांना दोघांनाही मी टॅग करणार आहे आपल्या या व्हिडिओमध्ये. तर नक्की आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही माहिती आपली सर्वांपर्यंत पोहोचेल आणि तुमचाच प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आपण तुमचेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी एवढे सगळे प्रयत्न करत आहोत. मला बऱ्याच महिलांच्या कमेंट पण आहेत, मला फोन पण आलेले आहेत काल, आणि मला व्हॉट्सअपला सुद्धा मेसेज आहेत की आम्हाला पैसे आले नाहीत. पैसे तर येतील, त्यात काही म्हणजे हे नाहीये की तुम्हाला पैसे येणार नाहीत. पैसे तर सर्वांनाच येणार आहे, ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह आहेत किंवा ज्या महिला योजनेच्या पात्र आहेत. पण ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले आणि त्यांच्याकडे सध्या काहीच ऑप्शन नाही, त्यांच्यासाठी आपण सध्या अशा माध्यमातून, आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि तुमच्या सर्व महिलांच्या वतीनं मी रिक्वेस्ट केलेली आहे सध्याच्या महायुती सरकारला की त्यांनी लवकरात लवकर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून तुम्हाला एडिटचं ऑप्शन द्यावं. तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे. आपण अशाच योजनांवरती पुढे सुद्धा व्हिडिओ घेऊन येणार आहोत, दुसऱ्या योजनांवरती. तर नक्कीच परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.